नमस्कार. मोरया थिएटर्स निर्मित शिवतांडव हे आम्ही रंगभूमीवर नाटक आणत आहोत. 28 तारखेला तिथीप्रमाणे जे शिवजयंती आहे त्यानिमित्तानं सायंकाळी 5 वाजता रामकृष्ण मोरे या सभागृहामध्ये याचा निमंत्रितासाठी प्रयोग होईल. पत्रकार असतील, सर्वच मित्रांसाठी. बऱ्याच दीर्घ कालखंड झालेला आहे की रंगभूमीवर असं ऐतिहासिक नाटक आलेलं नव्हतं. महानाट्याच्या माध्यमातून चालू आहे, परंतु चित्रपटाच्या माध्यमातून देखील चालू आहे, परंतु एक वेगळ्या रूपामध्ये. आणि आत्ताच आमचे डायरेक्टर दिलीप भोसले यांनी नमूद केल्याप्रमाणे की छत्रपती शिवाजी महाराज आणि फक्त लढाया हे एवढंच एक माध्यम न ठेवता त्या पाठीमागची त्यांचं रयतेचा राजा म्हणून जी त्यांची प्रतिमा आहे किंवा ते आपलं ते दैवत आहे. आता एक सुंदर वाक्य बोलले की त्यांना देव बनवून देवाऱ्यात ठेवण्यापेक्षा विचार त्यांचे जनमानसात आणणं ही खरी अर्थानं शिवपूजा आहे असं मला वाटतं. आणि म्हणून आम्ही तो प्रयत्न केलेला आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे विचार कसे, संकटकाळी विचार कसे करायचे, युद्धाला जाण्याच्या पूर्वी किंवा संकट आलं तर कसे तेव्हा विचार करायचे, किंबहुना जर सैन्य हतबल झालं असेल तर त्यांना कसं पद्धतीने त्यांना जोश आणता येईल, ते काय करायचे, हे सगळे तो अद्भुत असं व्यक्तित्व वाचनातून अनेक वेळा सिद्ध झालेलं आहे. परंतु ते रंगभूमीच्या माध्यमातून आम्ही ते आणत आहोत. आणि निश्चितपणे आपल्या माध्यमातून मी रसिक प्रेक्षकांना विनंती करेल, आवाहन करेल की हे नाटक आपली जो प्रेरणास्रोत आहे आपल्या महाराष्ट्राचा, तो सर्वांनी थिएटरमध्ये येऊन पाहावा, विशेषतः तिकीट काढून पाहावा. त्यामुळं आपण अशा पद्धतीने आपल्या माध्यमातून देखील आपण आवाहन करावं, अशा पद्धतीची मी आपल्या भावना व्यक्त करतो. सर, काय काय असेल आणि साधारणतः किती तिकीट जे आहे ते आता तिकीट दर ते त्या थिएटरवर अवलंबून असतं. त्या प्रत्येक पुण्याचं थिएटर त्याचे वेगळे तिकीट दर असतात. आणि आपलं 2.5-3 तासाचं 2.5-3 तास नाटक ऐतिहासिक म्हटलं की बऱ्याच जणांचं आता चित्रपटसुद्धा तसं प्रत्येक मांडायचं म्हणलं तर त्याचं खूप कालावधी लागतो, प्रदीर्घ कालावधी लागतो, 3-3.5 तास मिळालं. परंतु आता ती मानसिकता लोकांची राहिलेली नाही आहे. गाणं सुद्धा 2.25 मिनिटावर आलेलं आहे. त्यामुळं ह्या सगळ्या परिस्थितीचं भान ठेवून आम्ही सर्वजण अतिशय व्यवस्थित प्रताप गंगावणेंची परवानगी घेऊन एडिट व्यवस्थित करून ते सगळ्या आपण केलं. आणि मला असं वाटतं की नाटकांमध्ये पाहताना, जिवंतपणा पाहताना तो चित्रपटाचा देखील फील आला पाहिजे. संगीताच्या माध्यमातून आम्ही रोहित नाग भिडे जे आहे तिथं त्यांच्या माध्यमातून आम्ही संगीत दिलं. 4 गाणी, 9 गाणी आहेत त्या पद्धतीने 1.5 मिनिटाची अशी. म्हणजे त्याला एक आम्ही असं एक वेगळं पद्धतीचं सादरीकरण केलेलं आहे, एंटरटेन केलेलं आहे. नाटकाकडे आज नाही वळलेलो मी. 27 वर्ष झालेले मी नाटकाकडे वळलेलो आहे. त्यामुळे माझी पहिली कलाकृती नाही आहे. आणि मी का वळलो, कारण काही हे बघा, महाराष्ट्रामध्ये नव्हे तर जगामध्ये किती फेरबदल होऊ दे, अत्याधुनिकता येऊ दे किंवा नाटकच आहे. ते नाटक कधी बंद होणार नाही, कोणी बंद करण्याचा प्रयत्नही करणार नाही. कारण का तर एक महाराष्ट्राचं तर नाट्यवेळा म्हणतो आपण महाराष्ट्राला, त्याचं कारणच ते इथं पुरणची भूमी आहे, आत्रेंची भूमी आहे. त्यामुळं इथं नाटक संपणार नाही. आणि विष्णुदास भावेपासूनची असलेली ही परंपरा आहे मोठी. मला असं वाटतं की जगाच्या इतिहासामध्ये 100-125 वर्षाची परंपरा नाट्य संमेलनाची असणारा एकमेव महाराष्ट्र असेल जगामध्ये. ते काय नाटक कसं काय आपण सर, माझा सरांना एक प्रश्न आहे की आपण जर बघितलं तर खूप वेळा असं बोललं जातं की मराठी मावळ्यांनी रयतेचं राज्य घडवलं, मराठी मावळ्यांनी रयतेचं राज्य. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी अट्टापगड जातीला घेऊन जे आहे ते रयतेचं राज्य घडवलं. तर या पुढंच असेल एक कलाकार म्हणून एक नवीन कलाकृती घेऊन तुमच्या समोर सादर करणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास पुन्हा एकदा रंगमंचाद्वारे तुमच्या समोर आणतो आहे. नक्की आपल्या प्रत्येक मराठी मायबाप रसिक प्रेक्षकांनी हे नाटक नाट्यगृहात येऊन स्वतःचं तिकीट काढून बघावं, हीच मनोमन इच्छा आहे. एकतर छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार, एकतर त्यांचा एक आत्तापर्यंतचा जेवढा आपल्यावर, आपल्या मातीत, आपल्या मनावर झालेला जो संस्कार आहे तोच पुन्हा एकदा कलात्मकदृष्ट्या तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो. त्यात सगळं आहे, त्यात कॉन्टेंट आहेच आहे, पण त्याचबरोबरीने भव्यता आहे, त्याचबरोबरीने गाणी आहेत, नृत्य आहे. तर ओव्हरऑल एक पॅकेज म्हणून फार सुंदर डिझाईन झालेलं आहे. फार उत्कृष्ट शब्द आहेत लेखकांचे, आमच्या प्रताप गंगावणे सरांचे. फार वेगळ्या नजरियाने हे नाटक बसवलं गेलेलं आहे. तर त्यामुळे या सगळ्याचा आनंद घेण्यासाठी नक्की 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 शिवतांडव हे
नाटक रंगभूमीवर येऊन नक्की बघा. पिंपरी चिंचवडकर अगदी खूप सांस्कृतिकदृष्ट्या फार श्रीमंत अशी मंडळी आहेत. त्यांना एक वारसा आहे, एक विचार आहे. त्यामुळे चांगल्या चांगल्या कलाकृती जर पिंपरी चिंचवडमध्ये आल्या तर आमच्या मायबाप रसिक प्रेक्षकांचा त्याला भरभरून प्रतिसाद लाभेल ह्यात काही शंकाच नाही आहे. त्यामुळे आम्ही कलाकार म्हणून आम्हाला असं वाटतं की आम्ही ऑनर्ड असतो की जेव्हा समोर एक सुजाण प्रेक्षक बसलेला असतो त्याच्या समोर परफॉर्म करण्याची एक मजा आणि एक हवा अलग असते. त्यामुळे आम्ही पण वाट बघतो आहोत की कधी एकदा पिंपरी चिंचवडमध्ये येऊन याचा पहिला प्रयोग होतोय. 18 पगड जातीच्या माणसांनी घडवलं. त्याच्यामध्ये एक वाक्य टाकलं आहे की महाराजांना एक मावळे येतो आणि असं म्हणतात, मावळे म्हणतात की हे असं 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 आहे. ते जिजाऊ म्हणतात असं म्हणू नका, कारण 18 पगड जातीच्या रक्तानं माखलेलं हे स्वातंत्र्य स्वराज्य आहे. आम्ही लिहिलं त्याच्यावर, मांडतोच विषय आम्ही तो. असा काही एखादा मुद्दा घेतलेला आहे? एक मुद्द्याची गरज नाही. एका नाटकामध्ये एक वाक्य सुद्धा पोलीस असते, सगळ्यावर भाष्य शिवाजी महाराजांची भूमिकेत संघटना, पक्ष, माणूस, कुठलाही माणूस साहेब महाराजांच्या जवळ जातो तेव्हा त्याचं सोनं होतं. आणि मला सानंद सांगावयास आनंद होत आहे की राजकीय पटलावर साहेब सुद्धा महाराजांच्या जवळ आत्ता आलेले आहेत. राजकीय पटलावर हे शिवतांडव दाखवण्यासाठी साहेब पुन्हा सज्ज होतील. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण शुभेच्छा देऊया.